सो गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज होता संडे आणि आजच्या दिवसाची सुरुवात झाली होती वेदांसाठी शेवया बनवण्यापासून. रात्री तो लवकर झोपला होता, जेवला नव्हता, सो त्याच्यासाठी सकाळी शेवया बनवल्या होत्या. आणि मग इथे जेवण वगैरे सर्व आवरून घरची कामावरून आम्ही निघालो होतो बाहेर, कारण आम्हाला जायचं होतं बोईसर आणि पालघर दोन्हीकडे, कारण आज आमची कामं थोडी जास्त होती. सो फायनली मग आम्ही इथे बोईसरला परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्समध्ये पोहोचले होते. आम्ही इथे आलो होतो कारण आमचा रेफ्रिजरेटर म्हणजे फ्रीज खराब झाला होता आणि आम्हाला नवीन फ्रीज घ्यायचं होतं. मग एवढे सारे फ्रीज बघितल्यानंतर हा फ्रीज आम्हाला खूप आवडला, मग आम्ही डन केलं. त्याच्यानंतर मग आम्ही पालघरला जायच्या आधी थांबलो होतो नवीन बैठकमध्ये. आणि मग सर्वात पहिला आम्ही ऑर्डर केली कोल्ड कॉफी, फ्राईज, पिझ्झा वगैरे, कारण जायचं होतं लांब, मग खाणं गरजेचं होतं. मग आम्ही खाऊन वगैरे घेतलं. सँडविच पुन्हा मागितलं, ते सुद्धा खाऊन घेतलं. बिलिंग वगैरे केलं. पुन्हा आम्ही मग स्कार्फ वगैरे बांधून निघालो होतो पालघरला जायला. खूप गरमी होती तरीसुद्धा. आणि मग फायनली आम्ही ते पालघरला पोचलो होतो फर्स्ट क्रायमध्ये. इथे येऊन वेदांसाठी थोडीफार शॉपिंग केली, बिलिंग वगैरे केला आणि बाहेर निघालो. आणि मग पहिले आम्ही उसाचा रस घेतला. त्याच्यानंतर मग आम्ही पुन्हा बोईसरमध्ये आलो. बोईसरमध्ये आल्यानंतर सुद्धा मग आम्हाला भूक लागली होती, सो मग मी विचार केला की मँगो ज्यूस पिऊया. मी ते थांबून मँगो ज्यूस वगैरे पिऊन घेतला. आणि मग त्याच्यानंतर फायनली आम्ही पोचले होते पर्पल व्हॅनिटीला. आणि हा होता माझा फेशियलचा रूम. मला फेशियल घ्यायचं होतं. फेशियल घेऊन बाहेर आली बघते तर ऋतूने ऑलरेडी हेअर स्पा स्टार्ट केलं होतं. आणि मग इथे माझं हेअर स्पा स्टार्ट झालं होतं आणि ऋतूचं तर ऑलरेडी झालं होतं डन. बघा कशी फ्लेक्स करते बघा. आणि हा होता माझ्या हेअर स्पानंतरचा माझ्या हेअरचा फायनल लुक. केराटिन स्पा घेतला होता मी, सो माझे हेअर्स एवढे स्मूथ आणि शायनी झाले आहेत की बस मी फक्त स्वतःला सारखं बघत होती आणि फ्लेक्स करत होती. स्वतःचीच नजर स्वतःच्या केसांवरून हटत नव्हती. एवढे छान स्मूथ आणि शायनी माझे हेअर झाले आहेत. मग फायनली मग पुन्हा आलो होतो परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्समध्ये. मग आम्ही फ्रीज तो डन केला, बिलिंग वगैरे केलं आणि मग आम्ही निघालो होतो घरी जायला. रात्री आम्हाला उशीर झाला होता घरी यायला आणि फायनली आम्ही तर घरी पोचलो होतो. आणि मग त्याच्यानंतर आहे ना, घरी आल्यानंतर सर्वात पहिले वेदांशला मी त्यासाठी जो गुल्लक आणला होता तो दाखवला. गुल्लक घेतल्या पहिले वेदांशने त्याचे पैसे टाकायला सुरुवात केली होती. सो असा होता माझा आजचा दिवस. बाय.